राम राम. महाभारतामध्ये यक्ष आणि धर्मराज याचा संवाद येतो. यक्षाने काही प्रश्न विचारलेले आहेत, धर्मराजाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. एक प्रश्न यक्षाने विचारला, हे राजा, हे मला सांग, किम सर्वोत्तम लाभा, म्हणजे सर्वात श्रेष्ठ उत्तम लाभ काय आहे. तेव्हा धर्मराज म्हणतात, आरोग्यम सर्वोत्तम लाभा, म्हणजे आरोग्य हे सर्वात मोठा लाभ आहे असं धर्मराज सांगतात. कोणतीही गोष्ट संसारिक असो किंवा आध्यात्मिक असो, आपलं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. आरोग्य चांगलं असेल तर आपण कोणतेही काम करू शकतो, कार्य करू शकतो. आरोग्य जर ठीक नसेल तर संसारिक कार्य पण होणार नाही आणि आध्यात्मिक कार्य पण होणार नाही. याबद्दल श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये सांगतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवती दुःखः. ते म्हणतात आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर काय काय करायला पाहिजे. युक्त आहार, युक्त हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ असा की योग्य प्रकारे, योग्य आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या कार्यानुसार आपल्याला जे योग्य आहे. प्रत्येकाची वेगवेगळी गरज असते, म्हणून श्रीकृष्ण महाराज योग्य, युक्त असा शब्द वापरतात. युक्त आहार घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण जे भोजन करतो ते युक्त असायला पाहिजे. दुसरं विहारस्य, विहार म्हणजे चालणे फिरणे, व्यायाम, हे विहारामध्ये येतं. अशा प्रकारचे चालणं फिरणं किंवा योगासन म्हणा किंवा आसन म्हणा, व्यायाम म्हणा, हे युक्त असावा. नंतर म्हणतात युक्त चेष्टस्य कर्मसु, आपण जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतो, त्या क्रिया योग्य असाव्यात, जास्त पण नसाव्यात आणि कमी पण नसाव्यात, योग्य असाव्यात. कर्मामध्ये ज्या क्रिया आपण करतो त्या योग्य असाव्यात. तसंच योग्य स्वप्न, म्हणजे झोप पण योग्य असावी आणि योग्य अवबोधस्य, म्हणजे जागरण पण योग्य असावं. स्वप्न योग्य असावं आणि जागरण पण योग्य असावं. जागरण याचा अर्थ की आपण ज्यावेळेस जागे असतो त्यावेळेस आपण आपला वेळ कशा प्रकारे घालवतो, कोणत्या कार्यात घालवतो, चांगल्या कार्यात घालवतो का नाही, अशा प्रकारचा विचार करावा. असा मनुष्य जो विचार करतात त्याची प्रकृती ठीक राहते. ओम नमः शिवाय.